काव्या 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रित केले ते सतीश 11 सतीश स्पोर्ट्स संघाने फलंदाजीची भार सांभाळतोय. 4 षटकांचा होणारा सामना. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक राहिले याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. ते आपण बघत आहात धर्मवीर चषक 2017 आजच्या दिवसातला अंतिम दिवस, शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील शहरी गटातील दुसऱ्या फेरीचा सामना, पहिलाच सामना रंगतोय. काव्या 11 शहापूर वर्सेस सतीश स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. काव्या 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपण बघत आहात सतीश स्पोर्ट्स संघाला 24 चेंडूंचा होणारा सामना, 4 षटकांचा होणारा सामना. दिग्गज पाहुणे मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं खरोखर तमाम रसिकांचं, क्रिकेट रसिकांचं हरिओम मित्र मंडळातर्फे मी स्वागत करतो आणि सामन्याला सुरुवात करा. पंच काव्या 11 संघाचा 12वा खेळाडू आणि सतीश स्पोर्ट्स संघाचा 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काव्या 11 संघाचा 12वा खेळाडू नरेश पहिलं. विश्वजित ठाकूर मोठ्या उर्फ मोठ्या पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या प्रगतीपथावर आपल्या संघासाठी घेऊन येतोय. सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणताही विलंब लावू नका, कोणताही टाइमपास करू नका. आजचा अंतिम दिवस आहे. दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू टाकले. चेंडू तेवढा चांगला फटका दिला. क्षेत्ररक्षक हजर आणि मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव नक्कीच धावपळकावर येते. एक संघाचं खातं खोललं जातंय. सतीश स्पोर्ट्स संघाचं धावपळकावर धावसंख्या 1. 4 षटकांचा चाललेला सामना. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं टाकतोय तो मोठ्या म्हणजे विश्वजित ठाकूर म्हणता येईल याला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय. हो मारण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा इशारा पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 2. धावपळकार आपण धावसंख्या बघत आहात. सतीश स्पोर्ट्स संघाची ती म्हणजे 2. संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा आखाडा निर्माण करणारा चषक म्हणजे धर्मवीर चषक 2017. मोठ्या आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन जाणार. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका. मला वाटतं क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे हजर. चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि मला वाटतं एक धाव नक्कीच धावपळकार होते. 1-1 ने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 3. खूपच चांगले असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आज प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. सिटीचे सामने प्रेक्षक पाहतात, शहरी गटातली सामने पाहतात. पुढील चेंडू आता मात्र थोडा मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पडतोय. 1 धावेसाठी जातोय. धावसंख्या 1 सरकते. धावसंख्या होते ती 4. अजूनही मोठ्या आपल्या षटकातील 2 चेंडू बाकी. खरोखरच आतापर्यंत अप्रतिम षटक म्हणता येईल, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आपली. 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा दिल्यात या मोठ्यानं. पॉवर प्लेचं षटक टाकतोय का जिथे क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते, 2च खेळाडू बाहेर असतात तेव्हा चांगली गोलंदाजी दाखवतोय. चांगलं गोलंदाजीचा नजराना आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवतोय. मोठ्या विश्वजित ठाकूर आपल्या 5वा चेंडू घेऊन जातोय. आता बॉल आणि बॅटचा संपर्क येतो. थेट जातो आमच्या प्रेक्षकांच्या कक्षामध्ये. 6 धावेसाठी धावसंख्येला खरोखर जाता कलाटणी मिळते. धावसंख्येला गती प्राप्त होते. धावसंख्येला दिशा मिळते. आपण धावसंख्या धावपळकावर बघत आहात ती म्हणजे दुहेरी अंक पोचते 10. अजूनही मोठ्याच्या षटकातले 1 चेंडू बाकी. सुरेख 4 चेंडू टाकले होते मोठ्याने. केवळ मात्र 5व्या चेंडूवर निखिल यानं प्रहार केला षटकारासाठी. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील. आणि बाद. निखिल बाद होतोय का ज्याने पहिला सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजय करून दिला होता. असा निखिल बाद होतोय. मोठा झटका बसतोय. 6व्या चेंडूवर मोठ्या याला यश येते त्याला बाद करण्यात. 1 षटकाची सांगता होते. 1 षटक समाप्ती होते. मुरबाड संघाने तर गर्दी करायला येऊ नका. तुम्ही तिकडेच थांबा. मुरबाड संघ गर्दी करायला येऊ नका. इकडे बाहेरच थांबा.
नरेश ठोंबरे नवीन गोलंदाज आता दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येणार आपल्या संघासाठी कामगिरी बजावणार नरेश ठोंबरे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्वरित सामना चालू करा. सहकार्य करा. तुमच्या सहकार्याने स्पर्धा पार पडत असते. आपण धावपळकर बघत आहात. जो सामना चालू आहे तो काव्या 11 शहापूर वर्सेस सतीश पोट. सतीश पोट संघानं प्रथम एक षटकाचा खेळ करताना 10 धावा जमा केल्यात, परंतु एक गडी बाद झालाय तो सतीश पोट संघाचा, तो म्हणजे निखिल याच्या रूपात. मला मुन्ना पठाण सांगतात का जो गोलंदाज आता आपण पाहतात रोहन ठोंबरे म्हणून त्याचं नाव का महाराष्ट्र अंडर 2020 सीझन हा सामने खेळलेला गोलंदाज, खरोखर सुंदर गोलंदाज का आपण या आधी ज्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी पाहिली होती. नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध असे नरेश ठोंबरे पाहतात आपण. बघूया षटकातील पहिला चेंडू. हो चांगला चेंडू होता, चांगला फटका. बघूया मोठ्या तिथे धावतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होतो इथे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. धावसंख्येला 2 ने गती प्राप्त होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 12. सतीश पोट संघाची दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू टाकून झाला असताना आपण धावसंख्या बघत आहात ती एक गडी बाद 12. निखिल बाद झाला आहे, तो पहिला गडी बाद झाला आहे सतीश पोट संघाचा. नरेश ठोंबरे पुन्हा एकदा आपला दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू या षटकातील घेऊन जातो. हो गुड बॉलिंग. यॉर्कर लेंथला गेले चेंडू. नक्कीच एक धावून सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. एक धावेने धावफलकावर आपण धावसंख्या बघतात सतीश पोट संघाची एक गडी बाद 13. 4 षटकांचा होणारा सामना, दुसऱ्या फेरीतला सामना मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो. सामना जो रंगतोय काव्या 11 शहापूर वर्सेस सतीश पोर्ट्स. नरेश ठोंबरे आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाणार प्रगतीपथावर. तिसरा चेंडू म्हणता येईल. बघूया पुढील चेंडू. हो आता मात्र थोडा एसटी रक्षकाकडे जातो आणि झेल बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय सतीश पोट संघाचा. आता मात्र धावसंख्येला बांधून ठेवतो हा नरेश ठोंबरे. धावसंख्येला कोणतीही गती नाही देत. धावसंख्या स्थिर. 2 गडी बाद 13. अजूनही नरेश ठोंबरे आपल्या षटकातील 3 चेंडू बाकी. 3 गेंद शेष है दुसरे षटक में. 3 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. खरोखरच खूप अतिशय आनंदाने उत्साहाने हे सामन्याचा भरत असतात. ही स्पर्धा भरत असते दरवर्षी आपण बघत असतो. या स्पर्धा धर्मवीर चषक 2017 भव्य दिव्य असं ग्राउंड भरलेलं दिसतंय, सजलेलं दिसतंय प्रेक्षकांच्या उपस्थितीत. अमूल्य वेळ काढून आमचे गुणी प्रेक्षक या स्पर्धेला बघत असतात, पाहत असतात. खरोखर अभिनंदन या शहापूर तालुक्याच्या प्रेक्षकांचं कौतुक सुद्धा. हरिओम मित्र मंडळातर्फे स्वागत सुद्धा. नरेश ठोंबरे आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातो पुन्हा एकदा. हो चांगला फटका मात्र आकाशाला गवस निघालतो. क्षेत्ररक्षक आजार आणि बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. तिसरा झटका बसतोय. आता मात्र धावसंख्या खरोखरच धावसंख्येला कोणतीच गती मिळत नाही. धावसंख्या स्थिर या धावसंख्येवर, ती म्हणजे धावसंख्या 13. 3 गडी बाद 13. नरेश ठोंबरे आपण असं हॅट्रिकची संधी आहे. ते बॅक टू बॅक गडी बाद केलेत नरेश ठोंबरे यानं. खरोखरच पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला, चौथ्या चेंडूवर गडी बाद केला नरेश ठोंबरे यानं. आता मात्र हॅट्रिकची चान्स म्हणता येईल या गोलंदाजाला. रायगड एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध असे नरेश ठोंबरे आपण बघत आहात. आता स्ट्राईकला मात्र किरण आणि नॉन स्ट्राईक गेनला तो गणेश. नरेश ठोंबरे आपल्या षटकातील 5वा चेंडू. अजून 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. दरम्यान षटक चालू होते. 5वा चेंडू घेऊन जातो नरेश ठोंबरे. बघूया पुढील चेंडू. तेवढा चांगला फटका मला वाटतं क्षेत्ररक्षक तिथे हजर. 1 धाव निश्चित पूर्ण होते. धावफलकावर 1 धावसंख्या वाढते. आपण बघत आहात धावसंख्या सतीश पोट संघाची 3 गडी बाद 14. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू बाकी. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर नरेश ठोंबरेचा आपण बघत आहात. खरोखर अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत नरेश ठोंबरे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार गणेशाला. बघूया पुढील चेंडू.
आता मात्र मला वाटतं भरकटतोय, थोडा स्वेर जातो, पंचांचा इशारा वाईड येतोय, अतिरिक्त एक धाव म्हणता येईल धावपळकर जमावले. धावसंख्या 15, शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. धावसंख्या मात्र दुहेरी अंक आपण बघतात, 3 गडी बाद 15. आणि निर्धाव जातो चेंडू. 2 षटकची सांगता होते, 2 षटक इथे समाप्त होतात. आणि धावपळकावर धावसंख्या आपण सतीश पोटची बघतात, 3 गडी बाद 15. आता तिसरं षटक प्रगतीपथावर कोण घेऊन येतोय आपण बघूया. आणि उस्मान पटेल आम्हाला सहकार्य करा, आपलं षटक त्वरित टाकून घ्या, सहकार्य करा, कारण आमच्याकडे टाइम कमी आहे. गोलंदाज राहतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 4 षटक 3 गोलंदाज. 4 षटक 3 बॉलर. दोन षटक आपण समाप्ती बघतात. कोणती टीम मिटिंग नको, उस्मान पटेल आम्हाला सहकार्य करा. आता मात्र पुन्हा भार सांभाळतोय संघासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक मोठ्या याने टाकलं होतं, आता मात्र तिसरं षटक आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं म्हणता येईल आणि सांघिक तिसरं षटक मोठ्या म्हणजे विश्वजित ठाकूर. हॅलो हॅलो अगर पुढील चेंडू, षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गणेशाला. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो आणि हा झेलबाद होतो. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मोठ्या याची. डोंगरी संघाचा कर्णधार आणि कौशल्य नाणे संघाचा कर्णधार टॉस उडवायला या. एसीसी डोंगरी संघाचा संघनायक आणि कौशल्य नाणे संघाचा संघनायक. आपण कुठे असेल तर व्यासपीठावर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृपया दोन्ही संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा टाइमपास नको. बॅक टू बॅक गडीबाद करतो विश्वजित ठाकूर म्हणजे मोठ्या. आणि आपणास हॅट्रिकची संधी मोठ्या. विश्वजित ठाकूर आपणास हॅट्रिकची संधी. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी म्हणता येईल. धावफलकावर निराशाजनक वातावरण, निराशाजनक धावसंख्या आपण बघतात, ती म्हणजे 5 गडी बाद 15 अशी धावसंख्या सतीश पोट संघाची. 5 गडी बाद 15. बघूया षटकातील तिसरं चेंडू प्रगतीपथावर पुन्हा एकदा. ओहो, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू थेट एसटी रक्षकाकडे जातो. निर्धाव चेंडू जातोय आणि धावसंख्येला मात्र स्थिरावलेली कोणती दशा आणि दिशा आणि तुमची गती मिळून देत नाही मोठ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या आपण धावपळकार बघत होता. ती धावसंख्या स्थिर राहिलेल्या स्वरूपात म्हणजे 15. पुढील चेंडू. ओहो, खरोखर अप्रतिम चेंडू आता आणि गडी बाद होतोय. मोठ्या याचं विश्लेषण द्यायचं झालं तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आणि 3 गडी बाद केलेत. खरोखर सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल या धर्मवीर चषक 2017 मध्ये. डोंगरी संघाचा कर्णधार, डोंगरी संघाचा कर्णधार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये या मोठ्यानं म्हणजे विश्वजित ठाकूर हा गोलंदाज आपण बघत आहात. त्याने सर्व पारितोषिक जिंकले होते. मॅन ऑफ द सिरीज पासून तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच. खरोखरच भारदस्त असा गोलंदाज, फलंदाज म्हणजे अष्टपैलू खेळाडू हा विश्वजित ठाकूर आपल्या तालुक्यात दिसतोय. आपल्या शहापूरच्या गवीखाडे विद्यालय मैदानावर खेळताना दिसतोय. मोठ्या विश्वजित ठाकूर आपल्या षटकात 2 चेंडू बाकी. तिसऱ्या षटकातील बघूया 5वा चेंडू घेऊन जातो पुन्हा एकदा. आता या ठिकाणी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश फरडे यांना विनंती करतो की पुढील सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. डोंबिवली आणि कौशल्य या 2 संघांचा पुढील सामना होतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश फरडे यांना विनंती आहे आपण नाणेफेक करायची आहे. 5वा चेंडू. हो, मारण्याचा प्रयत्न. खरोखर अप्रतिम चेंडू, खरोखर सुंदर चेंडू टाकतो हा मोठ्या. मला तर वाटतं 5वा चेंडू सुद्धा निर्धाव जातो. 5 चेंडू मध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत आणि एकही धाव नाही दिली या गोलंदाजानं. असा हा मोठा विश्लेषण तुम्हाला चांगलं. ज्युनियर प्रीमियर लीग तेव्हा हा खेळत असतो तेव्हा पूर्ण चषक याने मारलेले पूर्ण
पारितोषिक पटकावले मोठ्या शेवटचा चेंडू कौशा आणि डोंबोली या दोन संघादरम्यान या ठिकाणी सामना होतोय आणि बाद होतोय. दोन्ही खरोखरच संघांना या ठिकाणी शुभेच्छा. आपण बघत आहात धर्मवीर चषक 2017 मधला पहिला मिडन ओव्हर आणि 4 गडी बाद राजेश केले फर्डे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नाणे होत होते. मोठ्याचं छापा 2017 मधली पहिली मिडन ओव्हर आणि 3 गडी बाद केले आणि चौथा रनआउट केला. हा गोलंदाज म्हणजे मोठ्या पहिले मिडन ओव्हर या धर्मवीर चषक 2017 मधील. खरोखर अभिनंदन तुझं हरिओम मित्र या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. एस डोंगरी हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2017 शहरी गटासाठी प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक ते मिळाले ते माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांच्याकडून रोख 1,50,000 आणि द्वितीय पारितोषिक व चषक ते मिळाले ते माननीय श्री मारुती धिरडे साहेब यांच्याकडून रोख 75,000 आणि ग्रामीण संघासाठी प्रथम पारितोषिक व चषक ते मिळाले ते माननीय श्री सुधीर तेवणे साहेब यांच्याकडून रोख 1,00,000 रुपये. पुढचा गोलंदाज सलीम पुन्हा एकदा. पंच यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्या झाली ती 16 आणि डोंगरी संघ आपण त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे, विलंब करायचा नाहीये. डोंगरी संघ षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा भरकटतो. बॅक टू बॅक वाईड टाकतो हा गोलंदाज. लागोपाठ दोन्ही चेंडू वाईड. एसएससी डोंगरी संघ आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. कृपया आपल्याला नंबर सूचना येते. एसएससी डोंगरी संघ आपला निर्णय त्वरित कळवा. 5 मिनिटं 2 मिनिटाच्या आत आपला इथे निर्णय पोहोचला पाहिजे. एसएससी संघ 2 मिनिटाच्या आत आम्हाला निर्णय द्या. बॅक टू बॅक वाईड टाकलं सलीम. बघूया पहिला चेंडू. आता मात्र यश येते सलीम याला, परंतु निश्चित काढा घेते. बॅट डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. चौथं षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय. धावसंख्या 18. एसएससी डोंगरी संघ आपला निर्णय त्वरित द्या आम्हाला. एसएससी डोंगरी संघ पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा भरकटतोय, वाईड जातोय. अतिरिक्त 1 धाव धावबळकार येते आणि सतीश पोट संघाची धावसंख्या आपण धावबळकार बघत आहात ती म्हणजे 19. कृपया सामना त्वरित चालू करा. एसएससी डोंगरी संघ आपल्याला वारंवार सूचना देतो आम्ही, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आपला निर्णय त्वरित कळवा. एसएससी डोंगरी संघ क्षेत्ररक्षण घेतलंय. धन्यवाद. पुढील चेंडू तेवढाच कार्पेट शॉट म्हणता येईल. मला तरी वाटतं 1 धाव धाव निश्चित पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. मला तरी वाटतं सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने गती मिळते. धावसंख्या आपण धावपळकावर सतीश पोट संघाची बघत आहात ती म्हणजे 21. 7 गडी बाद 21 अशी धावपळकावर धावसंख्या. चौथं षटक प्रगतीपथावर सलीम याचा असताना अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी. तिसरा चेंडू सलीम घेऊन जातोय. या षटकातील चौथं षटक शेवटचं षटक म्हणता येईल. यापुढे होणारा सामना एसएससी डोंगरी वर्सेस कौशल्य 11 नाणे. सामना चालू करायचा आहे. तिसरा चेंडू सलीम पुन्हा एकदा घेऊन जातोय. ओहो, खरोखरच सुंदर गोलंदाजी. अप्रतिम चेंडू. कोणती धावण्या चेंडूवर. धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत बघत आता आपण. धावपळकावर 7 गडी बाद 21 सतीश पोट संघाची धावसंख्या. दुसऱ्या फेरीचा हा सामना चालू आहे. सतीश पोट वर्सेस काव्य 11 शहापूर. खरोखर सुंदर सामना म्हणता येईल. प्रेमाचा सामना. चौथा चेंडू या
सुंदर चेंडू, खरोखर अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडला आणि थेट यष्टी रक्षकाकडे गेला. निर्धाव चेंडू म्हणता येईल, कोणतीही धाव नाही या चेंडूवर. खरोखरच गोलंदाज बघा आम्हाला थोडं सहकार्य करताना दिसतोय. ते स्वतः चेंडू घेतो आणि धावत पळत येऊन रनअप स्टार्ट करतो. खरोखर कौतुक, आभार या गोलंदाजाचा. आणि दरम्यान या षटकातली 5वा चेंडू. सलीम आपल्या षटकाला अजून 2 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इथे मला वाटतं नक्कीच होतंय. 2 धावे घेण्याचा प्रयत्न मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या आपण बघत आहात धावफलकावर सतीश स्पोर्ट्स संघाची 23 ही धावसंख्या आणि गडी बाद झाले ते 7. आणि सलीम आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 7 गडी बाद, धावसंख्या 23. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र 1 धाव निश्चित येते. डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि 4 षटकांची समाप्ती होते, सांगता होते ते. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 24 आणि विजयासाठी काव्य 11 शहापूर संघाला 24 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी. विजयाचं शिखर गाठायचं, त्यांना 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्यात. आणि सतीश पोड आम्हाला सहकार्य करा आणि आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. थोडं सहकार्य करा सतीश स्पोर्ट्स. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे सतीश स्पोर्ट्स. खरोखरच प्रेक्षक बघत आहात आपण, खूप मोठा प्रतिसाद इथे मिळतोय. खूप प्रचंड गर्दी आपण बघत आहात. सतीश स्पोर्ट्स कोणत्या प्रकारचा टाइमपास नको, आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. सतीश स्पोर्ट्स सहकार्य करा. सहकार्य जे आपण पहिल्या सामन्याला दिलं तसंच सहकार्य आता सुद्धा द्या. अजून खूप सामने खेळवायचे, अंतिम दिवस आहे. अंतिम निकाल आम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा. या ठिकाणी नुकताच आगमन झालेले साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजी देशमुख साहेब हे व्यासपीठावर विराजमान झालेले आहे. हरिओम मित्रमंडळातर्फे त्यांचं शब्द सुमनानं खूप खूप स्वागत करतो. कृपया सामना त्वरित चालू करा. सतीश स्पोर्ट्स सहकार्य करा. सतीश स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. धन्यवाद सतीश स्पोर्ट्स. असं सहकार्य सर्व संघाने आम्हाला दिलं तर खरोखर निश्चितच ही स्पर्धा योग्य त्या रीतीने पार पाडू शकते. आणि आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. आणि सलामीला जातो तो उस्मान पटेल आणि सुनील. काव्य 11 शहापूर वर्सेस सतीश स्पोर्ट्स. सतीश स्पोर्ट्स संघाने 24 चेंडूमध्ये 24 धावा जमा केल्या आणि 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते काव्य 11 शहापूर संघाला. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष्य. बघूया किती चेंडूमध्ये पार पाडतोय काव्य 11 शहापूर संघ. सामन्याला सुरुवात होते ना, सामन्याला सुरुवात सुद्धा करायची आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. आणि एसएससी डोंगरी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित तयार ठेवायचंय. यापुढे आपला सामना होणार आहे. एसएससी डोंगरी संघ, एसएससी डोंगरी संघ आपलं क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं आहे. यापुढे आपला सामना होणार आहे. अक्षय पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर घेऊन जाणार. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकला येतो तो रायगड मधली क्रिकेटचा राजा ओळखला जाणारा म्हणजेच उस्मान पटेल. 21 चेंडू आणि 101 धावा करणारा फलंदाज म्हणजे हाच तो रायगडचा उस्मान पटेल. रायगडचा टायगर म्हणून प्रसिद्ध मला मुन्ना सांगता येतं. खरोखर सुरेख असं विश्लेषण इथे पाहायला मिळते उस्मान पटेल याच्या नावावर. बघूया पहिला चेंडू आणि पहिला षटक प्रगती पथावर पॉवर प्लेचा अक्षय घेऊन जातो. पहिला चेंडू उस्मान पटेल याला. आता मात्र षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार होतोय 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूला आकार देतोय. पहिल्या चेंडूवर धावसंख्या धावपळकर आपण बघतात ती म्हणजे 6. पंचवीस धावांचा पाठलाग करतोय हा
काव्या 11 शहापूर संघ खरोखर सुरेख फलंदाजी आपल्याला दाखवून दिली. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारला. दुसरा चेंडू प्रगतीपथावर आणि मात्र वाटतं भरकडतो चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा येतो. अतिरिक्त एक धावपळकावर जमा होते. निश्चितच धावसंख्या आपण बघत आहात. एक चेंडू आतापर्यंत पॉवर प्लेचा झालेला आहे. धावसंख्या 7 आणि 25 धावांचा पाठलाग करतोय तो. 8 धावसंख्या झालेली. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर काव्या 11 संघाची 8. 25 धावांचं आव्हान विजयासाठी. बघूया पहिल्या षटक प्रगतीपथावर. फुल टॉस चेंडू आणि गॅप शॉट म्हणता येईल. मात्र वाटतं कार्पेट शॉट, चाबूक शॉट, चौकार. 4 धावा. 4 ने खरोखर धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या दुहेरी अंकावर पोहोचते ती म्हणजे 12. 25 धावांचा पाठलाग करतोय हा काव्या 11 शहापूर संघ. अवघ्या 24 धावा जमा करण्यात यश आलं ते सतीश पोट संघाला आणि तब्बल 2 चेंडूवर 12 धावा वसूल केल्या आतापर्यंत उस्मान पटेल यानं. बघूया तिसरा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन जाणार पुन्हा एकदा अक्षय उस्मान पटेल यांना. तिसरा चेंडू आणि आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो. चबराक देतो. चाबूक षटकार जातोय. 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने भरकन वाढते. धावसंख्येला आकार येतो. धावसंख्येला गती मिळते. ती म्हणजे धावसंख्या पोहोचते ती 18. आपण बघत आहात प्रेक्षक, तुम्हाला मी दाखवून देतो की केवळ 3 चेंडू मध्ये 18 धावा कुठल्यात या उस्मान पटेल यानं आणि केवळ 25 धावांचं आव्हान विजयासाठी. एसएससी डोंगरी संघ आपलं क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं आहे. एसएससी डोंगरी संघ विजयासाठी केवळ 7 धावांची गरज. काही चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका जातोय. तेवढीच एनर्जी लावतोय उस्मान पटेल. मात्र टवन बाहू जातो सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा येतात. खरोखरच अभिनंदन या फलंदाजाचं. धावसंख्या 4 ने पुढे येते. धावसंख्या होते ती 22. आता मात्र विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. गजा सतीश पोट संघानं 24 चेंडू मध्ये 24 धावा कुठल्या होत्या. उस्मान पटेल यानं 4 चेंडू मध्ये 22 धावा कुठल्यात. खरोखरच अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम फलंदाजी. चेंडू झेल उंचावर जातो. मात्र वन बाउस क्षेत्ररक्षक तिथे आजर आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न उस्मान पटेल याचा होतो आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. उस्मान पटेल आपणास 501 रुपयाचं रोख पारितोषिक ते मिळाले. ते आमचे आदरणीय सुधाकर शेठ डिंगोरे साहेब यांच्याकडून खरोखरच बक्षिसांची बरसात उस्मान पटेलसाठी होते. 501 रुपयाचं पारितोषिक आपण मिळवलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे. आदरणीय सुधाकर शेठ डिंगोरे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळाले ते उस्मान पटेल यांना. बघूया 1 धावेची गरज. औपचारिकता बाकी सामन्याची. आणि पहिल्या षटकामध्ये सामना विजय करून दिला उस्मान पटेल यानं. उस्मान पटेल आपण व्यासपीठावर येऊन आपलं 501 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. उस्मान पटेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, एसीसी डोंगरी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. एसीसी डोंगरी संघ एक मास्टर ब्लास्टर असा रायगडचा फलंदाज उस्मान पटेल याच्यासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर फलंदाजी केल्यामुळं सन्माननीय सुधाकर शेठ डिंगोरे यांच्याकडनं त्याला 500 रुपये देण्यात येत आहे. या ठिकाणी उस्मान पटेल याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आपलं बक्षीस त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे. आणि जे आपले प्रेक्षक एसटीच्या मागे बसलेले आहेत, कृपया त्यांना विनंती आहे, जेव्हा फलंदाज खेळत असतो सन्माननीय सुधाकर शेठ डिंगोरे साहेब यांच्याकडनं आपल्या तालुक्याचा नाव खराब होतो, कृपया याची नोंद घ्यायची आहे. कारण आपण एसटीच्या फार जवळ बसलेले आहात. जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील तर एवढा आवाज जात नाही, परंतु खेळाडूला त्रास होतो. आपल्याला चांगले चांगले खेळाडू दरवर्षी पाहायला भेटतील, कृपया याची नोंद घ्यायची आहे. उस्मान